नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। सर्वांना शुभ सकाळ। आज मंगळवार आहे आणि आता स्वयंपाक करून घेते मी। पहिलं तर मुलांसाठी टिफिन आणि आज दिवसभर काय काय करणार त्याच गोष्टी शेअर करणार आहे। आज पुण्यामध्ये जाणार आहे कारण की काल ट्रायपॉडचं काम झालं नाही माझं, तर आज जावं म्हटलं की चला आपण दोघे जाऊया। तर त्यामुळे आणखीनही कामं आहेत, तर म्हटलं चला तेही करून घेऊया। तर त्यामुळे मग आता गडबड आहे थोडीशी, त्यामुळे पटकन आधी स्वयंपाक करून घेते। तर आज भाजीमध्ये मी बनवते हरभऱ्याची भाजी। अख्खा हरभरा जो असतो तो चालेल, तर त्याचेच इथं उकडून ठेवलेले आहे, तयारी पण केलेली आहे। तर मी कशी बनवते ते पण तुमच्या बरोबर शेअर करते आणि पटकन आवरून घेते। एका साईडला चहा ठेवलाय, सकाळपासून खूप जास्त गडबड होते त्यामुळे सकाळचं रुटीन काही सकाळचं शेअर केलं नाही। बाकीचं सगळं आवरून घेतलंय आणि आता स्वयंपाकाचं चालू केलंय। तर चला पटकन आवरते, त्याच्यानंतर निघायचं पण आहे लवकर मला। लसूण आणि कोथिंबीर ह्याची मी पेस्ट केलेली आहे, बघू शकता। तीच त्यामध्ये ऍड करते। आणि कांदा, त्याला छान परतून घ्यायचं। आधी कांदा लाल झाल्यानंतर लसूणची पेस्ट टाकली तरी चालते, पण पहिली टाकली तरी चालते, असं काही नाहीये। दोन्ही पण छान परतलं जातं। टॅमॅटो ऍड केलं होतं त्याच्यामध्ये, त्यामुळे छान शिजलं जातं। हळद, आता तुमच्याकडे जोही मसाला आहे ना, तो माझ्याकडे ते कांदा मसाला मी वापरते। काळा मसाला जो असतो घरगुती तो संपलेला आहे त्यामुळे। आणि इथे किचन किंग मसाला थोडासा त्याच्यानंतर मीठ मी ऑलरेडी टाकलेला आहे त्या शिजवताना हरभरा, त्यामुळे ते थोडंसं ऍड केला। आणि आता ह्याला छान परतून द्यायचं। थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये ऍड करते। छान शिजला जातो मसाला, पाणी थोडंसं ऍड केलं ना मसाल्यामध्ये की मसाला छान शिजला जातो। त्यामुळे मग पाणी थोडंसं टाकून आता ह्याला थोडंसं टॅमॅटो सॉफ्ट होईपर्यंत होऊन द्यायचं। इथे झालेलं आहे छान परतून। टॅमॅटो बघू शकता, एकदम मसाला छान परतला गेलाय आणि टॅमॅटो सॉफ्ट झाला। त्याच्यानंतर जे हरभरा जो आपण शिजवून घेतला ना, तो त्यामध्ये ऍड करते मी सगळाच, कारण की थोड्या वेळ मी शिजवून पण देणार आहे भाजीला, त्यामुळे मी पाणी पूर्ण ऍड केले त्यामध्ये। त्याच्यामुळे छान होती भाजी। आपल्याला जेवढी थिक हवी तेवढी आपण ते पाणी आटून भाजी पूर्ण तयार झाल्यावरती मी तुम्हाला दाखवेन, कारण की जास्त वेळ नाही लागत, पाणी लगेच होऊन जातं त्यामध्ये। शेंगदाण्याचा कूट मी थोडा त्यामध्ये ऍड करणार आहे। आणि ह्याला आता होऊन द्यायचं थोडा वेळ झाले। आणि थोडंसं पाणी त्यामध्ये ठेवलं ना, जरी सुक्की झाली ना भाजी तरी ती थिक होत नाही जास्त, म्हणजे असं सुक्की पडत नाही थोडं पाणी त्यामध्ये ठेवलं तर। त्यामुळे मग आता पाण्यामध्ये थोडा वेळ शिजून देणार आहे। शिजवून घेतलेलं आहे पण तरी पण मी पाणी टाकले त्यामध्ये। तर आता झाल्यावरती दाखवते। चहा गरम झाला, थंड झाला। आता इथे चहा तर घेऊन झाला आणि त्याच्यानंतरून लागले मी चपाती बनवायला। आता अथर्व आर्यनसाठी दोघांसाठी जेवण बनवत होते मी इथे। आम्ही दोघेही जेवणार नव्हतो। आता आपल्याला कुठे जरी जायचं असलं तर सगळ्यांचंच बघायला लागतं। आता मुलांसाठी इथे स्वयंपाक करत होते मी आणि माझं असंच रुटीन असतं, कुठे जरी जाणार असेल मी तर स्वयंपाक मात्र पहिला असतो, कारण की मुलांसाठी, मुलं काही बाहेरचं वगैरे कधीच खात नाहीत आणि घरचं कधी आपलं हेल्दीच राहतं, त्यामुळे मग मी स्वयंपाक हा केल्याशिवाय कधी घरातून जात नाही।
तर दोघांसाठी इथे मी बनवत होते भाजी चपाती आणि पटपट आवरायचं काम चालू होतं माझं. कारण की जर असं बाहेर कुठे जायचं असेल आणि काम जर राहिलं ना तर आल्याच्यानंतर खूप जास्त कंटाळा येतो. त्यामुळे मग कामं सगळी आवरलेली असली तर मग छान वाटतं. त्यामुळे मग सकाळची कामं मी सगळेच आवरून घेतले होते. जसं कपडे वगैरे सगळे धुवून घेतले होते, पूजा झाली होती माझी, घरातली सगळी कामं आवरून घेतली होती आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले होते. तर भाजी बघू शकता अशी काही भाजी झालेली आहे. आता भाजी चपाती बनवून झाली माझी. त्याच्यानंतरून लगेच मी किचन पण क्लीन करायला घेत होते हातोहात. त्याच्यानंतरून म्हटलं आता टिफिन पण पॅक करते मुलांचा, त्याच्या आधी थोडंसं क्लीन करून घेते किचन. त्यामुळे मग किचन क्लीन करायला घेतलं आणि लगेच इकडे टिफिन पण पॅक करायला घेतला होता. अथर्वचा टिफिन पॅक करत होते मी इथे. तर अशी काही कामं असतात सकाळची आणि आपल्याला आपली ड्युटीच असते एक प्रकारे की आपल्याला हे सगळं मॅनेज करूनच पुढे चालायला लागतं कुठे जायचं असो. तर ही कामं पण सगळी रेग्युलर जी असतात आपली ठरलेली ते तर करणं असतंच. त्यामुळे मग कामं झालेली असली की थोडंसं निवांतपणे आपण जातो कुठेही. त्यामुळे कामं पटपट आवरून गेलेलं कधीही चांगलंच. आल्याच्यानंतर खूप जास्त कंटाळा येतो आणि त्यात पुण्यामध्ये खूप जास्त ट्रॅफिक असतं. त्यामुळे तर खूप कंटाळा येतो, बराचसा वेळ ट्रॅफिकमध्येच जातो. तर इथे कामं आवरली होती माझी बऱ्यापैकी. आता भांडे वगैरे पण सगळी क्लीन करायला घेतली मी. म्हटलं भांडी क्लीन करून ठेवते कारण की आणि ह्यांचं होतं की आवर पटकन, कारण की लवकर गेलं ना की लवकर यायला बरं पडेल. त्यामुळे मग ते म्हणत होते की लवकर आवरून घे आणि त्याच्यामुळे मग इथे भांडी वगैरे मी क्लीन करून घेतले लगेच हातोहात. कारण की भांडी संध्याकाळपर्यंत ठेवायला मला काही आवडत नाही. लगेच माझे हातोहात भांडी क्लीन मी करत असते. त्यामुळे मग इथे भांडी पण मी क्लीन करायला घेतली. भांडी क्लीन असली की छान वाटतं थोडंसं. संध्याकाळी आल्याच्या नंतरून स्वयंपाक पण करायला बरं वाटेल म्हणून मग इथे लगेच मी भांडी पण क्लीन करून घेतली. तुम्ही पण असंच करता का? नक्की सांगा मला कमेंटमध्ये. जर कुठे जायचं असेल तर तुम्हाला पण ही अशी सगळी काही तयारी करून जायला लागते का? किंवा तुम्ही कसं मॅनेज करता? तुमचा अनुभव पण मला शेअर करत जावा की आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात आणि हे सगळं आवरून वगैरे जायला लागतं. तुम्ही कसं मॅनेज करता तेही मला कमेंटमध्ये सांगा नक्की. तर किचन आवरून झाले, आता पटकन आवरतो आणि निघतो. आज छान व्हिडिओ पाहायला भेटणार आहे, तर स्किप न करता पहा. आज मंडईमध्ये जाणार आहे मी पुण्याच्या, तर तुम्हाला व्हिडिओ पण छान पाहायला भेटेल. तर काय घेणार आहे तेही तुम्हाला पुढे मी सांगेल. तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओला. आता आवरले सगळं आणि आता मी आवरते आणि निघतो. आत्ता मी बाहेर जायचं असेल ना तर स्कार्फ बांधल्याशिवाय कधीच बाहेर जात नाही आणि मी माझ्या स्किनची खरंच खूप काळजी घेते आणि स्कार्फ बांधूनच बाहेर जात असते. ऊन खूप जास्त होतं आणि पाऊसही पडत होता मधून अधून आणि ऊनही होतं. तर वातावरण बघू शकता किती सुंदर झालं होतं. पाऊस झाल्यावर मी पहिल्यांदाच बाहेर आले होते, पण स्कार्फ मी बांधत असते. तुम्ही ही काळजी घेत जावा चेहऱ्याची. तर आता बघू शकता तुम्ही इथे पुण्यामध्ये आम्ही पोचलो होतो आणि इतकं जास्त ट्रॅफिक होतं ना पुण्यामध्ये की काय विचारायची सोय नाही. आणि असंच ट्रॅफिक असतं प्रत्येक, कधीही जावा तुम्ही, सकाळी जावा, दुपारी जावा, संध्याकाळी जावा, एका साईडला गाडी लावायला लागते आणि पायी चालायला लागतं. त्याच्यानंतर आम्ही पहिलं तर ट्रायपॉडच्या दुकानामध्ये गेलो. तिथं सेम ट्रायपॉड होता, त्यामुळे मी काही घेतला नाही. अहो घे म्हणत होते पण मी घेतला नाही. कोणाला माहिती असेल तर छान असा ट्रायपॉड मला सजेस्ट करा, मी नक्कीच ऑनलाईन ऑर्डर करेल, माझीही थोडी हेल्प होईल. इथे आम्ही भांड्याच्या दुकानामध्ये गेलो होतो. अहो इथूनच रेस्टॉरंटसाठी भांडी घेतात आणि खूप छान इथे भांड्याचं कलेक्शन होतं. पण इथे माझ्याबरोबर अशी काही घटना घडली ना, माझ्या पायावरती पॅन पडला आणि पाय इतका जास्त सुजला होता, मला चालताच येत नव्हतं. मला मूर्ती घ्यायची होती, महालक्ष्मी देवी यायची, तर तीच घेण्यासाठी आम्ही मग इथे शॉपमध्ये आलो होतो. तर ते शॉप इथं रामेश्वर चौक म्हणून आहे, शुक्रवार पेठेमध्ये, भांडे बाजार म्हणून शुक्रवार पेठ ओळखली जाते. तर तिथेच हे शॉप आहे, तिथूनच मी घेतलेली आहे मूर्ती. तर बघू शकता इथे किती सुरेख अशा मूर्ती होत्या आणि खूप छान त्याच्यावरती काम केलेलं, क्वालिटी वाईज खूप छान होत्या. मला जेव्हा पण काही गोष्टी घ्यायच्या असेल ना देवाच्या, तर मी शुक्रवार पेठेमधूनच घेते. तर म्हणलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करते. तर तुम्हाला कोणाला हवे असतील तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि तुमच्याबरोबर मी शेअर पण केले मी कुठून घेतले. तर इथे इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या होत्या ना, बघू शकता तुम्ही. गणपतीची मूर्ती, प्रत्येक देवाची मूर्ती प्रत्येक साईजनुसार होती आणि खूप छान रिजनेबल प्राईजमध्ये पण होते. मला छान रिजनेबल
प्राईजमध्येच भेटल्या मूर्त्या. खूप छान होत्या तिथे. त्याच्यानंतर मी तुमच्याबरोबर आणखीन एक गोष्ट शेअर केलेली आहे. आता खूप जास्त 1 वर्ष झालं ट्रेंडिंगमध्ये ती गोष्ट आहे, ते अष्टलक्ष्मी कलश. तर तोही मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. बघू शकता इथे आहे. आणि इतकं छान त्याच्यावरती काम केलं होतं ना, एकदम बारीक काम केलेलं होतं आणि खूप मस्त अशा सुरख त्याच्यावरती मूर्ती होत्यात आणि त्याचे बारीक काम केलेलं आहे. 2000 पासून त्याची प्राईज होती. काम वजनावरती असतं ते, तर त्यानुसार त्याची प्राईज होती. तर बघू शकता मी तुमच्याबरोबर इथं शेअर केलं, कारण की माझ्या मैत्रिणींना कोणाला हवे असेल तर त्यासाठी. परत एकदा मी दुकानाचं नाव दाखवलेलं आहे, ते प्रकाश हँडीक्राफ्ट म्हणून दुकानाचं नाव आहे. त्या दुकानामधूनच मी घेतलं. आता मला चालता येत नव्हतं म्हणून जास्त काय मी फिरलो नाही आणि त्याच्यानंतर घरी निघालो होतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना, मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया छान अशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल मी काय शॉपिंग केले. खूप छान शॉपिंग झाली माझी आणि छान मला मूर्ती भेटलेल्या आहेत. आणखीनही बरंच काय घेतलं आहे.